श्रोतेहो नमस्कार. विद्यार्थी केंद्री शिक्षणावर विश्वास ठेवत त्यांनी श्रवण, वाचन आणि लेखन यासारखे अभिनव उपक्रम राबवले. शिक्षण क्षेत्रातील कार्याबरोबरच त्यांनी साहित्य क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. वृत्तपत्रे, मासिके, आकाशवाणी आणि विविध साहित्यिक व्यासपीठांवरून त्यांचं लेखन सातत्याने वाचक श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे. दीपमाळेची फुले, आगीण झाड, असा घडला सेनानी, आधण आणि विसावण, 5 दशक 9 सुटे, कल्याण कटोरा, श्री गजानन विजय ग्रंथ, साहित्यिक पारायण आणि मंत्रभूल ही त्यांची गाजलेली पुस्तके साहित्य विश्वात विशेष दखल घेणारी ठरली आहेत. त्यांच्या अनेक साहित्य कृतींना पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग महिला साहित्य समूह, ऐलमा पैलमा अक्षरदेवा या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक साहित्यिक आणि सामाजिक उपक्रम राबवले आहेत. अनेक पुरस्कारांनी गौरवलेल्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधणार आहोत. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत वैशालीताई. तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही अनुभव असे असतात, व्यक्तिमत्वाला नवी दिशा देतात. शिक्षण आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रात आपण यशस्वी वाटचाल केली आहे. वैशालीताई, शिक्षिका ते लेखिका या 2 क्षेत्रांमध्ये काम करताना कोणत्या गोष्टींनी तुम्हाला प्रेरणा दिली? आवडेल सांगायला, कारण दोन्ही क्षेत्र मी फार छान अनुभवलेली आहेत. म्हणजे अगदी आत्ताच्या ह्याच्यात सांगायचं तर एन्जॉय केलेली आहेत. त्यातल्या सगळ्या चढ उतारांसकट. पण शिक्षिका किंवा लेखिका होण्याआधी मी शाळेत जात होते, त्यामुळे ह्याचं जे बीज आहे दोन्हीचं, शिक्षिका पण त्या शिक्षिका व्हावंसं वाटायचं. बाईंना बघितल्यानंतर मी शिकवणाऱ्या बाई होणार असंच वाटायचं. लेखिकेच्या बाबतीमध्ये सांगते की लेखन ह्याच्या आधीही त्याची पायाभरणी कुठे होते तर वाचनामध्ये होते. मला माझ्या लहानपणी सुदैवानं माझ्या घरात वाचनाची आवड असणारी माझी आत्या, ती शिक्षिका होती. अच्छा. आणि तिने मला खूप पुस्तकं आणून दिली होती अगदी लहान वयामध्ये. अच्छा. मग तेव्हाचं पुस्तकाचं वाचन म्हणजे चांदोबा होतं, फुलबाग होतं मासिक, चंपक सारखी नंतर आलेली होती मासिकं. आणि जसं जसं वय वाढत गेलं ना तसं तिने माझं नाव एका वाचनालयात घातलं होतं. माझं माहेर ठाण्याला, मुंबईला. तर तिथे वाचनालय चांगलं होतं. आणि शाळेच्या पुस्तकांबरोबरच लायब्ररीची पुस्तकं सुद्धा माझ्याकडे असावीत असा तिचा कटाक्ष होता. मग वाचनाची आवड तिकडून निर्माण झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला गोष्टी सांगणारी आजी मिळाली होती. अरे वा. रोज झोपताना तिची आणि माझी एक अशी मैफल असायची. ती गोष्टी सांगायची, गोष्टी तयार करून सांगायची. आणि मग त्याच्यामध्ये कधीतरी तिच्या माहेरच्या गोष्टी असायच्या, तिच्या तरुणपणातल्या असायच्या, गावाकडच्या असायच्या. पण अशा त्या गोष्टी रचून रचून ती मला सांगत होती. ती जी पायाभरणी आहे ती पायाभरणी मनामध्ये सतत वाढत राहिलेली होती. आणि नंतर करिअर म्हणून जेव्हा मी शिक्षकी पेशा स्वीकारला ना, त्यावेळेला असं जाणवलं की शिक्षिका आणि लेखिका ह्यात काही फरक नाहीच आहे. कारण शिक्षिकेकडून जे मिळतं ते लेखिकेला उपयोगी पडतं, आणि लेखिका जे सृजन म्हणून ज्याच्याकडे बघते ते शिक्षिकेला उपयोगी पडतं. मराठी भाषा ही माझा विषय होता, त्यामुळे दोन्हीचाही एकमेकांना पूरक असा उपयोग मला झाला. दुसरं असं आहे की लेखिका म्हणून प्रयोग लेखनात होत राहिले. प्रयोग अशा अर्थी की एक प्रयोग मी असा केला होता कथेच्या बाबतीमध्ये की संवादातून कथा, परिच्छेद काही नाही. आणि दुसरी एक माझी जमा खर्च नावाची कथा आहे, ती जमा खर्चाच्याच फॉर्म मध्ये आहे. एकीकडे जमा, एकीकडे खर्च, आणि यातनं ती कथा उलगडत जाते. म्हणजे तुम्हाला समोर वाटेल की हा हिशोब आहे समोर ठेवलेला, पण तो हिशोब म्हणजे एका मुलीच्या आयुष्याची कथा आहे. हे जेव्हा शेवट आपण जिथे येतो ना तिथे येतं की तिने पैसे जमा केले होते, त्या पैशांचं काय काय केलं तिने आणि खर्च कसे झाले, त्याच्यातनं तिचा जीवनाचा प्रवास सगळा दिसून येतो. असा तो प्रयोग होता. आणि त्या आधी बऱ्याचशा कथा अंतर्नाद मासिकात आल्या होत्या पुण्याच्या. म्हणजे अंतर्नाद हे चोखंदळ वाचकांचं मासिक म्हणून ओळखलं जातं आजही. म्हणजे आज त्याचं स्वरूप बदललंय.
ई अंक आलेला आहे तो. पण त्यावेळेला मासिक येत होतं ते, आणि त्याच्यात होते, आणि त्याच्यात महाराष्ट्रभरातून वाचक त्याच्यावर प्रतिक्रिया देत होते. अच्छा. तर त्यामुळे असे काही जे मी प्रयोग करत होते ना, त्याला मला प्रोत्साहन पण मिळत होतं, आणि आपलं कुठे म्हणजे योग्य वळणावर आहोत का, की अजून काहीतरी बदल करायला हवेत, असंही मला कळत गेलं. म्हणजे लेखिका म्हणून तिथे प्रयोग होत गेले. आणि दुसरा प्रश्न जो आहे की शिक्षिका म्हणून, मग शिक्षिका म्हणून तर प्रयोगाला वावच वाव होता मला. कारण माझ्या समोर असणारे विद्यार्थी जे होते ते बहुतेकचे ग्रामीण भागातले होते, आणि ग्रामीण भागामध्ये वाचन त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्या अभ्यासक्रमातलं वाचन हेच वाचन असं वाटलं जायचं. म्हणजे शाळेमधली जरी वाचनालयं असली, काही असली, तरी ती तुटपुंजी होती. विद्यार्थ्यांपर्यंत जाण्या इतकी ती सकस नव्हती. किंवा अनेक अडचणी असतील, शिक्षकांच्या म्हणा, शाळांच्या म्हणा, असंही असू शकेल. पण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात गोष्टीचं पुस्तक जाईल असं नव्हतं. पण ज्या वेळेला माझ्याकडे मराठी विषय आला, त्यावेळेला सिलेबस सांभाळून सुद्धा मी दर शनिवारी असा एक तास ठेवलेला होता की त्या काळामध्ये अवांतर वाचन करायचं. म्हणजे मी वाचन करून दाखवायचे त्यांना. बरं. त्याला अभिवाचन म्हणतात. तर ते कसं करायचं हे करण्यासाठी मी वाचायचे, आणि मुलं वाट बघत असायची. हो का? छान. की शनिवारची. आणि तेव्हा मी असं अट घातलेली होती की आठवडाभर ज्यांनी गृहपाठ व्यवस्थित केला असेल पूर्ण वर्गाने, तरच शनिवारचा हा तास होईल, नाहीतर मग तो अभ्यासाचाच असेल. अरे वा. पण मुलं इतकी कटाक्षाने गृहपाठ करून आणायची, आणि जर कोणी आणला नसेल तर त्याच्याकडून तो करवून घ्यायची की नाही, आपल्याला शनिवारचा तास चुकता कामा नये. मग ह्याच्यातून मी रमिजा नावाची कादंबरी एक वाचून दाखवली होती, मुमताज रहमतपुरींची. आणि त्याच्यानंतर लहान मुलांसाठी असणारी प्रत्येक कविता असून दे, कथा असून दे, ही त्यांच्यापर्यंत पोहोचवत गेले होते. आणि त्याचा उपयोग मला असा झाला होता की विद्यार्थ्यांची शब्दसंपदा वाढत गेली. अरे वा. हा. आणि त्यानुसार मी त्यांचे खेळही घेत होते. म्हणजे हे सगळं सिलेबस सांभाळून होतं. म्हणजे असं नव्हतं की तिथे दुर्लक्ष झालंय, आणि असंही नव्हतं. म्हणजे जिथे 20-20 निबंध वार्षिक लिहून व्हायला हवे होते, तिथे माझ्या वर्गाने 100 निबंध लिहिलेले होते. अरे वा. म्हणजे त्यांना मुक्तद्वार दिलेलं होतं, तुम्हाला हवं असेल त्या विषयावर लिहा. कारण आपल्याला मर्यादित निबंधाचे विषय असायचे त्यावेळेला. मग त्यांना मी मुक्त दिलेलं होतं, आणि इतकं सुंदर अभिव्यक्ती विद्यार्थ्यांकडून होत होती. निरनिराळ्या शाळांमधून मी हे प्रयोग केलेले आहेत. आणि तिथे मग अर्थातच माझ्यातली लेखिका सुद्धा होतीच ना माझ्याबरोबर. तर विद्यार्थ्यांची मनोवृत्ती कळत होती. तुला एक मुद्दाम उदाहरण सांगते मी, की लाईट लागले असा एक धडा होता, भीमराव पांचाळांचा धडा होता. आणि त्यांनी इलेक्ट्रिकचं बटन दाबल्यावर दिवा लागतो हे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं, म्हणजे ते लहान असताना. मग गुरुजींनी त्यांना मला वाटतं स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी तालुक्याच्या ठिकाणी नेलं, आणि तिथे त्या खोलीत त्यांची सोय केली होती मुलांची. तिथे विजेचा दिवा होता. अच्छा. मुलांना आश्चर्य वाटलं की गुरुजींनी भिंतीत जाऊन एक बटन दाबला आणि दिवा लागला. तर मग गुरुजी तिथनं जाताना म्हणाले, कोणी त्या बटनाला हात लावू नका, आणि दिव्याला सुद्धा हात लावू नका. त्यांनी मुलंच होती ती, मुलांनी आता हा दिवा आपण बंद कसा करायचा, ते बटनाला हात लावायला घाबरत होते. त्यांनी सरळ त्या दिव्यालाच हात लावला. आणि मग गुरुजी आले आणि त्यांनी सांगितलं की असा नसता हात लावायचं, तिथे बटन आहे, बटन दाबलं की दिवा लागतो. उजेड पडला असं त्या धड्याचं नाव आहे. बटन दाबलं की उजेड पडला. आता ही जी संकल्पना होती ना, ही माझ्या दृष्टीने खूप महत्वाची होती, की कुठला तरी एक ट्रिगर पॉइंट असतं, कुठला तरी एक बटन असतं की ते दाबलं ना की नवीन कल्पना आपल्याला कळतात. कुठली तरी गोष्ट कळणं म्हणजे उजेड पडणं. मग मी मुलांना असं सांगितलं की तुम्हाला असं कधी कधी वाटतं का की हे आता उजेड पडला, हे नवीन कळलं आपल्याला, नवीन कळणं. आणि मग मी ठरवलं की ह्याचा एक आपण प्रकल्प घ्यायचा, लेखन प्रकल्प. त्याच्यासाठी तुम्ही काही लेखक असण्याची गरज नव्हती, किंवा विद्यार्थ्यांना असंही सांगितलं होतं की तुम्ही मालवणी भाषेतून लिहा, तुम्हाला ज्या बोलीभाषेत लिहायचे त्याच्यातून लिहा, व्याकरणाकडे लक्ष देऊ नका, शुद्ध लेखनाकडे लक्ष देऊ नका, तुम्हाला जे वाटतंय ते लिहा. आणि खरोखर 40 विद्यार्थ्यांचा वर्ग होता. म्हणजे हा पाठ होता, हा 4थीचा होता, आणि मी करत होते प्रकल्प 8वीच्या वर्गावरती. तो 4थीचा धडा वाचून दाखवला होता मी त्यांना, आणि त्यांना सांगितलं होतं की अशा नवीन नवीन कल्पना सुचणं म्हणजे उजेड पडणं. आणि त्यांना वेळ दिला होता, 2-3 तास त्यांना दिले होते लिहायला.
इतक्या अप्रतिम कल्पना त्यांच्याकडून आल्या होत्या उजेड पडला ह्याच्या. 2-3 उदाहरणासाठी सांगते. ग्रामीण भागातली शाळा असल्यामुळे साकव असायचे, हा. म्हणजे पूल, तात्पुरता पूल, ते लाकडी पूल, बरं. हा लाकडी पूल. तर मग पावसात काय व्हायचं, ते वाहून जायचे, मग मुलांच्या शाळा बुडायच्या. तर एका मुलाने लिहिलं होतं की आमच्या गावात पूल बांधणार अशी बातमी आली आणि पुलाचा उद्घाटन करूचा ठरला. अच्छा. तर त्यांच्या भाषेत त्यांनी आपल्या केलं. बोलीभाषेत. आणि नंतर आमदार इले, त्यांनी नारळ फोडलो आणि आमका वाटला आता शाळा बुडणार नाही, आम्ही आता शाळेत जाणार. पण नंतर कायच झालं नाही. मग माझ्या टकलेत उजेड पडला की नारळ फोडलो, उद्घाटन झाला म्हणजे पूल बांधला जाताच असा काय नाही. म्हणजे किती त्याने मार्मिक लिहिलेलं होतं त्या 8वीच्या मुलाने. दुसऱ्या एकाने लिहिलेलं होतं की आईने मला डाळ आणायला सांगितली. एका मुलीने लिहिलं होतं दुकानातून. आईला विचारलं की गोडी आणू की तिकटे आणू. तर आई म्हणाली असं काही नसतं, डाळ असते आधी, घरी आल्यानंतर शिजवायची, मग आपण करतो. मग माझ्या डोक्यात उजेड पडला की डाळीमध्ये गोडी आणि तिकटी नसता. ती तिची कल्पना होती. बरोबर. तिसरं एकाने फार छान लिहिलं होतं की मधल्या सुट्टीमध्ये पेप्सीवाला यायचा. हा. आम्ही विद्यार्थी बाहेर जाऊन पेप्सी घेत होतो. तर आमचे मुख्याध्यापक पण बाहेर इले बघा, पण त्यांनी काय घेतली नाही. मग माझ्या डोक्यात उजेड पडला, माणूस मुख्याध्यापक झाला काय त्या पेप्सी खाऊक मिळणार नाही. म्हणजे इतके बारीक 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 इतके होते ना, आणि मुक्तपणाने लिहिलेले होते अनुभव. म्हणजे मुलांना लिहितं करणं हे त्याच्यात जमलेलं होतं. आणि मग मुलांना आपणच वाटत गेलं की आपल्याला पण लिहिता येतंय म्हणून. बरं. आणि मग त्यांचं जे काय प्रक्रिया करायची, शुद्ध लेखन वगैरे, ते नंतर ते अडथळा ठरू नये असा मी प्रयत्न करत होते. बरोबर. की लिहिता येत नाही म्हणजे माझे कोणीतरी चूक काढणार आता, मग ते अडकळायला होतं. मग मी लिहितच नाही. प्रत्येक मुलामध्ये एक भीती असते मनामध्ये अशी. आणि शिक्षक मग लाल पेनाने आपल्याला हे करतील, तो एक शब्द 5 वेळा लिहायला लावतील, हा मी ठेवलाच नव्हता भाग. बरं. मनात येणारं कागदावर उतरवा आधी, आणि मग नंतर खरोखरच त्याच्यातले जे विद्यार्थी लिहायला उत्सुक होते त्यांनी स्वतःचं लेखनही सुधारलं आणि साहित्यिक प्रभाव त्याच्यात जाणवायला लागला. त्यांच्या निबंधामध्ये, त्यांच्या परीक्षेतल्या निबंधामध्ये सुद्धा जाणवायला लागला. म्हणजे हा एक आनंदाचा भाग होता. म्हणजे जसा विद्यार्थ्यांच्या बाबतीत होता तसा तो माझ्याही बाबतीत होता की नवीन नवीन मला असं वाटत होतं की मी लिहिणं ही जी सर्जनशीलता आहे ना, त्याबरोबर लिहितं होताना बघणं, लिहितं होताना त्यांना मदत करणं. मी त्यांना लिहितं करत नव्हते, त्यांना मदत करत होते, आणि हा आनंद खूप मोठा होता. खूपच छान. खरंच प्रेरणा आणि जिद्द यांची सांगड घातली की असा सुंदर प्रवास घडत असतो. हो. विद्यार्थी केंद्रीय शिक्षणासाठी आपण केलेल्या श्रवण, वाचन आणि लेखन प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कोणते सकारात्मक बदल दिसून आले? वृत्तीमध्ये फरक असा झाला त्यांच्या स्वभावामध्ये की गोडी लागली त्यांना मराठी भाषेची. त्याच्याकडे अभ्यास म्हणून न बघता आपण ज्ञान मिळवूया या प्रवृत्तीवरती ते आले. म्हणजे अभ्यास म्हटल्यानंतर मग मारून मुटकून असा कुठेतरी एक हे होतो की बस अभ्यासाला कंटाळवाणा भाग, तर तो त्यांना कंटाळवाणा कधीच वाटला नाही. म्हणजे अगदी व्याकरणाचा तास सुद्धा आमचा खूप रंगायचा. बरं. वेगवेगळ्या उदाहरणांवरून, वेगवेगळ्या चालीच्या गाण्यांवरून. म्हणजे आता शार्दूल विक्रीडितावरची जर कविता असेल तर त्याला मंगलाष्टकांची चाल कशी लागते असं त्यांच्याकडून सगळा वर्ग मंगलाष्टकांच्या चालीमध्ये ती कविता म्हणायचा आणि हसायचा, एन्जॉय करायचा. म्हणजे हे वृत्त शार्दूल विक्रीडित आहे हे वेगळं सांगायला लागायचं नाही. म्हणजे आजही जेव्हा माझे ते विद्यार्थी भेटतात तेव्हा ते आठवण काढतात ती की आम्हाला मंगलाष्टक म्हटल्यानंतर शार्दूल विक्रीडित आठवतं आधी. म्हणजे असे त्यांच्यावरती ते ओळखीचे करून दिले होते. त्यांना शिकवलं नव्हतं. शिकवलं की ते तेवढ्या पुरतच मर्यादित राहतात, पण त्यांना ओळख करून दिली ना की ते त्या ओळख अजून वाढवतात त्यांची. आणि खूप छान तऱ्हेने माझे विद्यार्थी मला साथ देत होते. म्हणजे सुरुवातीला असं वाटायचं की मी बऱ्याच शाळांमधून असे होते की जिथे ग्रामीण भागामध्ये अगदी वडील व्यसनी आहेत, आईला त्रास देतात, अशा सुद्धा शाळांमध्ये मी होते. पण असे विद्यार्थी सुद्धा जेव्हा यायचे आणि या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचे तेव्हा हे विद्यार्थी सुद्धा घरचा सगळा त्यांची जी पार्श्वभूमी विसरून स्वतःची प्रगती कशी होईल त्याच्याकडे लक्ष द्यायला लागले होते.
बरं. म्हणजे हा खूप मोठा माझ्या दृष्टीने भाग हो, होता. हो. मग आमच्या घरी बोलावून सुद्धा आम्ही म्हणजे माझे पती सुद्धा शिक्षक होते आणि घरी बोलावून सुद्धा आम्ही हे शालाबाह्य उपक्रम घेत होतो. हं, हं, शालाबाह्य उपक्रमाचा आणखीन एक भाग सांगते. लीलाताई पाटील हं. ह्या शिक्षण तज्ज्ञ आणि कोल्हापूरच्या बीएड कॉलेजच्या त्या प्राचार्य होत्या हं. आणि त्यांनी अनेक प्रयोग शिक्षणामध्ये केलेले आहेत. म्हणजे आज अनेक शिक्षक सांगू शकतात की आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत म्हणून. अच्छा. वैशालीताई, प्राचार्य लीलाताई पाटील यांच्या सृजन आनंद शिबिराचा विषय काढलाच आहे, तर प्राचार्य लीलाताई पाटील यांच्या सृजन आनंद शिबिराचा आपल्या शैक्षणिक आणि वैचारिक जडणघडणीवर कसा प्रभाव पडला याविषयी सांगा. लीलाताईंनी महाराष्ट्रभर वेगवेगळी शिबिरं मुलांसाठी घेतली. त्याचं नाव होतं सृजन आनंद शिबिर. हं, हं. म्हणजे अभ्यासक्रमाचाच भाग, पण त्याच्यामध्ये सृजन आहे, सृजनातून येणारा आनंद आहे. आणि असं ते 3 दिवसाचं शिबिर आम्ही आमच्या घरी आमच्या मुलांसाठी घेतलेलं होतं. अच्छा. तिथे त्या आलेल्या होत्या. आता त्यांचा प्रभाव माझ्यावर कसा पडला तर अक्कूपक्कूची दिवाळी हं, हं. ही इंदिरा संतांची कविता त्यांनी अभ्यासासाठी घेतलेली होती. अर्थात हे अभ्यासासाठी हे आम्हा शिक्षकांसाठी माहीत होतं. त्यांनी विद्यार्थ्यांना चला आपण आता कविता खेळूया हं. असं म्हटलं होतं. तर ते फार वेगळा क्रियापद होतं ना ते कविता खेळणंही. हो. तर आधी कविता त्यांनी आम्हाला सायक्लोस्टाईल करून कॉपीत मागवल्या होत्या. एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही दिल्या. म्हणजे हे सुट्टीच्या दिवशी घेतलेले आमच्या घरी प्रयोग होते. अच्छा. हा, त्यांच्या जवळजवळ 6 सहकाऱ्यांबरोबर आमच्या घरी आलेल्या होत्या. 3 दिवसाचं शिबिर होतं. आणि ही कविता लीलाताईंनी कशी शिकवली आणि त्यावेळेचे शिक्षणाधिकारी अरविंद दीक्षित हं, हं. सिंधुदुर्गचे शिक्षणाधिकारी होते माध्यमिक विभागाचे. ते त्यांचे विद्यार्थी अच्छा. लीलाताईंचे. आणि ते मांडी घालून बसले होते शिबिरामध्ये लीलाताईंचं ही कविता त्यांचा अनुभव व्हायला. हां. आणि अक्कूपक्कूची कविता ही अशा 2 मुलींवरती आहेत की त्या मुली गरीब घरच्या आहेत आणि त्यांच्या मामानी त्यांना बोलावणं पाठवलेलं आहे की दिवाळीला घरी या म्हणून. पण त्यांची आई त्यांना सांगते की कसं जाणार तुम्ही, बाळाला तिथे खेळणं न्यायला पाहिजे, मामीला खण न्यायला पाहिजे ब्लाऊजसाठी, आणि तुम्हाला रोजचे बरे कपडे हवेत आणि माझा पगार नाही झाला अजून, कसे जाणार तुम्ही, कसं जमून येणार. त्या दोघी समजल्या. ही कविता आहे सगळी पूर्ण. हां, हां. त्या दोघी समजल्या आणि निमूट राहिल्या होत्या. मग मामाची गाडी आली आणि मामाने आतमधनं खेळणी, कपडे, खाऊ आणि फटाके असं सगळं आणलं होतं. आणि मामा आल्यानंतर ह्या पोरी गळ्यात पडल्या आणि मामांना सांगितलं, मामा आम्ही येत नाही, आमच्या आत्या येणार आहे भाऊबीजेला, म्हणून आम्हाला यायला जमणार नाही. मामांचे डोळे ओलावले होते की ह्या ताईच्या मालणी आहेत आणि गरीब गवळणी आहेत, त्या गुणाच्या गवळणी आहेत. म्हणजे आपलं छिद्र घरातलं उघडं पडू नये. बरं. आणि आई चकित झाली की माझ्या मुली इतकं सांगतायत. ही जी सगळी कविता होती ना, ही गुणात्मक मूल्यांची सुद्धा होती आणि मूल्यात्मक गुणांची सुद्धा होती. अच्छा. हां. आज जे नाती गोती हा जो आपला संबंध आहे, नाती हरवत चाललेली आहे. हो. यामध्ये या बहिणी दोघी जणी आणि आई यांच्यामधला जो सुसंवाद आहे आणि परिस्थिती जाणणं लहान वयात. बरं. आज मुलांना तुम्ही एखादी गोष्ट नाही म्हणालात तर आत्महत्येपर्यंत जाणाऱ्या टोकाला जाणारी मुलं आहेत आज, कारण सगळं मिळतंय, हो. सगळ्याची उपलब्धता आहे. पण अभावामधून सुद्धा नातं जपणं हं, हं. ही कविता लीलाताईंनी पोचवलेली होती. आणि अक्षरशः लीलाताईंनी एकदा वाचली आणि मुलांना सांगितलं तुम्ही कागद पालथे घाला. हं, हं. आणि नंतर त्या बोलत राहिल्या, अक्कूपक्कूबद्दल प्रश्न विचारत राहिल्या, दिवाळीबद्दल विचारत राहिल्या, तुमची दिवाळी कशी आहे, अक्कूपक्कूची दिवाळी कशी वाटते, या कवितेत तुम्हाला अजून कोण हवं होतं असं वाटतं. मग मुलांनी सांगितलं की याच्यात अक्कूपक्कूच्या वडिलांचा उल्लेख नाहीये. म्हणजे तो सुद्धा एक असा संदिग्ध होता की वडील आहेत की नाहीत हे कळत नव्हतं, पण बहुधा नाहीत अशा ह्याच्यामध्ये. 7वीची मुलं होती ही सगळी, हं, हं. पण एवढी प्रगल्भ उत्तरं देत होती ती. अच्छा. आणि अक्षरशः म्हणजे 1.5 तासात लीलाताईंनी कविता संपवली होती. आणि लीलाताई जेव्हा कविता संपवून खाली बसल्या, प्रत्येक मुलाची कविता तोंडपाठ होती. अरे वा. हा चमत्कार आम्ही पाहिलेला आहे. अच्छा. म्हणजे एखादा शिक्षक आपल्या शिकवण्याने किंवा आपल्या बोलण्याने
कसं ओढ उतरत जातो समोरच्या हो ना. मनामध्ये, हा चमत्कार आम्ही पाहिलाय आणि त्याचा खूप प्रभाव माझ्यावर पडलेला आहे. हे विद्यार्थ्यांपर्यंत पोचायचं तर हे असं जमलं पाहिजे आपल्याला. लीलाताईंचाच एक प्रभाव म्हणून ते मी उदाहरण सांगते. हा. पैठणीसारखी कविता होती शांताबाई शेळक्यांची, बर. 9वीला कविता आहे. फडताळात एक गाठोडे आहे आणि म्हणजे आजीची आठवण, आजीची पैठणी त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यात इतकी शैक्षणिक साधनं वापरली होती मी की मला ती पैठणी आणावी लागली दाखवायला. अच्छा. ग्रामीण भागामध्ये पैठणी मिळणं मला तर शक्यच नव्हतं, परवडतच नव्हतं तेवढी पैठणी घेणं. बरं. त्यामुळे मी सावंतवाडीच्या राणीसाहेबांकडून पैठणी मागवली होती अच्छा. त्यांची, आणि अस्सल पैठणी. त्यांना मी जाऊन भेटले, त्यांना म्हटलं मला फक्त एका तासापुरती हवी आहे ती. बरं. आणि तेव्हा मी रिक्षाने जाऊन ती घेऊन आले आणि त्यांनी पण मोठ्या मनाने ती दिली होती मला. म्हणजे अस्सल जरीचं सोन्याची जर असलेली, आणि ती मी त्या शाळेमध्ये नेऊन ह्याला पैठणी म्हणतात. किती सालातला हा विषय? 30 वर्ष होऊन गेली जवळजवळ. हो ना. हो. तर राणीसाहेब नाही आहेत त्या, हा. पण त्यांनी खूप म्हणजे अगदी कौतुक केलं होतं की अशी एखादी शिक्षिका येऊन पैठणी घेऊन जाते, आणि मी नेऊनही दिली होती लगेच त्यांना. हा, हा. त्या म्हणाल्या होत्या की ती उघडू नकोस कारण ती जीर्ण झालीये खूप. त्याने अशी पॅक बंद करून दिली होती, अच्छा. म्हणजे फक्त वरती असा एक पोत बघण्यासाठी हात लावता येईल एवढाच कप्पा ठेवलेला होता शिल्लक. अच्छा. तर तेवढा मी विद्यार्थ्यांना दाखवला होता, आणि सगळ्या प्रकारच्या साड्या हँगरला लावलेल्या होत्या पैठणी सारखे. अशा ह्याला इरकल म्हणतात, ह्याला म्हणजे त्या वेळेला जी नारायणपेठ वगैरे अशी होती. आणि विशेष म्हणजे त्या कवितेच्या तासाला माझ्या मुलांच्या आई येऊन बसल्या होत्या सगळ्या. अरे वा. की नंतर त्याच्यामध्ये एक अत्तराचा हिना केवडा असा हे होता, तर मी अत्तरही नेली होती वर्गामध्ये. ज्याच्यासाठी खास परवानगी मुख्याध्यापकांनी दिलेली होती मला. म्हणजे अशा तऱ्हेचे प्रयोग म्हणून शाळांमध्ये प्रयोग जे केले ते अशा तऱ्हेने केले. आणि ही पैठणी असंच झालं होतं की नंतर ती 5 कडव्यांची कविता ही मुलांची पाठ झाली होती. तुम्ही ते प्रात्यक्षिक दाखवून ते प्रात्यक्षिक दाखवलं, आणि मुख्य म्हणजे प्रत्येक त्यातली कविता ओळखीची होऊन गेली होती. त्याच्यातला रंग कोणता आहे, आणि आजीनी पदरा आडून आरास म्हणजे काय, आजीची आरास डोकावत होती फुलांची, मग ते आरास म्हणजे काय, ते आरास का म्हटलं जायचं, पदरा आड म्हणजे पदर हा त्यावेळेला डोक्यावरून घेणं हे किती महत्वाचं होतं. ते शांताबाईंची कविता होती, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने त्यांनी लिहिलेली होती. आणि ते खूप महत्वाचं होतं की साडीला कसं जपलं जायचं, आणि ती पैठणी कशी जपून ठेवली होती. फडताळाचा उल्लेख होता. फडताळ म्हणजे काय, भिंतीतलं कपाट. पण सुदैवाने ग्रामीण भागामध्ये फडताळ हे माहीत होतं, कारण गाठोड्यात नवीन कपडे ठेवतात हे माहीत नव्हतं. तर त्यामुळे असं इतके सुंदर सुंदर संदर्भ त्याच्यामध्ये देता आले, शैक्षणिक साधनं देता आली, आणि सगळ्यांशी संवाद झाला होता. म्हणजे मुलांच्या आई सुद्धा माझ्या त्याच्यात सहभागी झालेल्या होत्या, की तो एक वेगळा अनुभव होता. आणि मी मुख्याध्यापकांना धन्यवाद देते की त्यांनी मला द्यायला स्वातंत्र्य दिलेलं होतं असे प्रयोग करायला. अशा अनुभवांमधून विद्यार्थ्यांची विचार संपदा अधिक समृद्ध होत जाते. श्रोतेहो, आजच्या संवादातून व्यक्तिमत्वाचे अनेक प्रेरणादायी पैलू उलगडले. शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशील कार्य, विद्यार्थ्यांमध्ये वाचन लेखनाची आवड निर्माण करण्याची तळमळ, आणि विविध साहित्य प्रकारांतून समृद्ध होत गेलेला साहित्य प्रवास याविषयी जाणून घेतलं. तर श्रोतेहो, वेळेअभावी इथेच थांबत आहोत. पुढील भागात साहित्य प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र.